राज्यात दुष्काळ आणि पाणी टंचाईवर उपाययोजनांच्या घोषणा होत असतानाच सातारा जिल्ह्यातल्या वाई तालुक्यातील एक गाव मात्र आजही पाण्यासाठी तहानलेलं आहे। राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री आणि वाईचे आमदार मकरंद पाटील यांनी दत्तक घेतलेल्या शिरगाव गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली। गावातील तलाव, विहिरी, नदीनाले कोरडे पडलेत। नळ पाणी पुरवठा योजना अपुऱ्या पडतायत आणि खरं तर महिलांवर एक हंडा पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली। आम्ही मतं दिली आहेत, आता आम्हाला पाणी द्या, अशी संतप्त आणि आर्त मागणी ग्रामस्थ करतात। पाहूयात यावरच लोकशाही मराठीचा स्पेशल रिपोर्ट। दत्तक शिरगाव तहानलेलं। मकरंद आबा, आम्ही मतं दिलीत, आता पाणी द्या। हंडाभर पाण्यासाठी गावकऱ्यांची वणवण। वाई तालुक्यात घाटाच्या पायथ्याशी वसलेलं शिरगाव नैसर्गिकदृष्ट्या समृद्ध असलेलं हे गाव पावसाळ्यात डोंगर दऱ्यांमधून वाहणाऱ्या पाण्यानं ओसंडून वाहतं। मात्र उन्हाळा सुरू झाला की याच गावावर भीषण दुष्काळाचं संकट कोसळतं। गावातील तलाव पूर्णपणे आटलाय, अनेक विहिरींनी तळ गाठलाय, तर नदी, नाले आणि ओढ्यांमध्येही पाण्याचा थेंब उरलेला नाही। आज परिस्थिती इतकी गंभीर बनली आहे की गावातील माता भगिनींना पहाटेपासून पाण्याच्या शोधात घराबाहेर पडावं लागतंय। हंडाभर पाण्यासाठी अनेक किलोमीटर पायपीट करण्याची वेळ या महिलांवर आली आहे। वाई तालुक्यातील शिरगाव हे याच तालुक्यातले आमदार मकरंद पाटील आबा यांनी हे गाव दत्तक घेतल्याने याच गावातल्या महिला त्याचबरोबर नागरिकांना एक हंडा पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ येत असल्याच्या खंत या गावातल्या ग्रामस्थांनी व्यक्त केलेल्या आहेत। गावात नळ पाणी पुरवठा योजना आहे, जलसंधारणाची कामंही झाली आहेत, अनेक योजना राबवल्या गेल्या, मात्र त्या योजना कागदावरच राहिल्याचा आरोप ग्रामस्थ करतायत। गावात पुरेसा पाणी साठा उपलब्ध नसल्यामुळे नळांना नियमित पाणी मिळत नाही, परिणामी प्रशासनालाही पाणी कपात करावी लागते। दरवर्षी उन्हाळ्यात शिरगावात हीच परिस्थिती निर्माण होते। अनेकदा पाणी टंचाई बैठकीत गावाचा विषय मांडला जातो, आश्वासनं दिली जातात, पण कायमस्वरूपी तोडगा मात्र निघत नसल्यानं ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे। पाणी आम्हाला लांब आणावं लागतं। आता ह्या वयात 75-76 वय आहे, प्याला पाणी मिळाना, काय करायचं आता? लांब कुठनं बी आणूया। विशेष म्हणजे राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी हे गाव दत्तक घेतलंय, त्यामुळे शिरगाव तालुक्यात आदर्श गाव म्हणून विकसित होईल अशी अपेक्षा ग्रामस्थांना होती। गावात सर्व सुविधा मिळतील, कायमस्वरूपी पाणी योजना उभी राहील असा विश्वासही नागरिकांना होता। मात्र प्रत्यक्षात आजही गाव दुष्काळ आणि पाणी टंचाईच्या झळा सहन करतंय। दत्तक गाव असूनही जर आमच्यावर पाण्यासाठी भटकण्याची वेळ येत असेल तर सामान्य गावांची अवस्था काय असेल असा सवालही ग्रामस्थ विचारतायत। 12 मतदान आहे एका घरातलं आणि आता उन्हाळ्याला आम्ही जगावं का मरावं? काय करावं तुम्ही सांगा? होय व काहीतरी बघा आमच्याकडं। पाण्या वाचून माणूस जगतंय का? आम्हाला पाणी टंचाई इतकी आहे की आम्हाला असं वणवण हिंडावं लागतं। राजकीय नेते तर सांगतात की बाबा तुम्हाला पाणी भेटेल, पण कधी भेटेल? कितीतरी काळ झाला की पहिली आत्ताची ही झाली बॉडी, प्रत्येक बॉडीला आम्हाला सांगतात की तुम्हाला पाणी भेटेल, पण आम्हाला पाणी भेटणार कधी? आमच्या गावात पाण्याची मोठी समस्या चालू झालेली आहे, कारण पाऊस कमी पडतोय, त्याच्यामुळे विहिरीला पाणी पण कमी आहे। त्यामुळं दुसरा काय पर्याय नाही, हापशीला पण पाणी येत नाही, त्यामुळं बायकांना लांब जावं लागतं। विहिरीला पण पाणी पाऊसकाळ कमी आहे, त्यामुळं म्हाताऱ्या माणसांना लांब जावं लागतंय। आबांच्या मागं भरपूर लागलो आम्ही, त्यांच्या मिटिंगला जातोय, सगळं काय करतोय, पण आबांनी काय नुसतं होच दत्तक गाव घेतले आबांनी। आबांना म्हणा तेवढं दत्तक गावाच्या ह्याच्यासाठी थोडं तरी करावं, आज तरी थोडं सोडा, तुम्ही किमान प्याच्या पाण्याची करा। शेतीचं तर आम्हाला मिळणारच नाही, गॅरंटीच आहे आमची, पण शेतीच्या किमान प्याच्या पाण्याची तर समस्या मिटवा शिरगावची। शिरगावात उन्हाळ्यात दरवर्षी निर्माण होणारी पाणी टंचाई आता गावकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू लागली। पावसाळ्यात प्रचंड पाऊस पडणाऱ्या या भागात उन्हाळ्यात पाण्याचा थेंब मिळणं कठीण होत असेल तर जलसंधारण आणि पाणी व्यवस्थापनाच्या कामांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत। पाणी काय आमच्या गावाकडे येत नाही, पण कोणी लक्ष देत नाही पाण्या संदर्भात, तरी सगळ्यांनी म्हणजे पाठपुरावा करावा पाण्यात। मकरंद आबांचं आमचं गाव दत्तक आहे, त्यांनी बी आमच्यासाठी काहीतरी चालवलं पाहिजे। पाण्याचा प्रश्न आता पिण्याचा निर्माण झालेला आहे आणि एकत्र कुटुंब असतात, तुमचं काय शेतकरी वर्ग आहे, गुरं, आता जरी तुम्ही
आता आमच्या घरटी तसं पाहिलं तर 20च मिनटं पाणी येतं. त्या 20 मिनटामध्ये बाथरूमला पाणी असेल, पियाचं पाणी असेल, जनावराला पाणी, त्यामुळे अतिशय टंचाई आता खऱ्या अर्थाने निर्माण झाली. आता आमच्याकडे सध्या प्रथम पाणी होते, पण आता जसा उन्हाळा चालू झाला आहे तसं म्हणजे पाण्याची खूप टंचाई आहे. 1 दिवसाआड पाणी येते 20-25 मिनिट, पण त्यात काय पुरवठा होत नाही आमचा. त्यात म्हणजे इकडे कोण लक्ष देतं की नाही देत म्हणजे लक्षात येत नाही आहे ते सध्या. पण आमच्या पाण्याची विशेषतः पूर्तता करावी. ग्रामस्थांची आता एकच मागणी आहे, तात्पुरत्या टँकर पुरती नव्हे तर कायमस्वरूपी आणि सक्षम पाणी पुरवठा योजना गावासाठी उभी करावी. घाटाच्या पायथ्याशी असलेलं आणि पावसाळ्यात पाण्याने समृद्ध दिसणारं शिरगाव आज मात्र भीषण पाणी टंचाईनं होरपळून निघतंय. दत्तक गाव असूनही महिलांवर एका हंडा पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आता तरी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या गावाच्या पाणी प्रश्नावर ठोस निर्णय घेणार का, याकडे संपूर्ण गावाचं लक्ष लागलंय. इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.